सर्व लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा गोड. गुढीपाडव्याच्या निमित्तानं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं सोडलेले आहे. 21 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. आज गुढीपाडव्यानिमित्त आजपासून पैसे इथं 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. ज्यांना कोणाला आलेले नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुढीपाडव्यानिमित्त आता 20 मार्चपर्यंत 20 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत तर यामध्ये 2 ते 3 दिवस पैसे जमा होण्याकरिता ते लागू शकते. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर जे की 3,000 रुपये जमा होत आहे. या जिल्ह्यांमध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहेत. यानंतर येते चंद्रपूर. तर आता या 21 जिल्ह्यांचे जे काही अपडेट आपल्यासमोर घेऊन आलेलो. तर आता या 21 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 3,000 रुपये इथं जमा होत आहे. काय होत आहे? 3,000 रुपये. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर घाबरण्याचं काही कारण नाही. पैसे टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे. तर कोणाला आज, उद्या तर येत्या 25 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं येतील. तर आता मागील हप्ते बाकी राहिलेले आहेत. ज्यांचं कोणाला पेमेंट इथं आलेलं नसेल तर गुढीपाडव्याच्या स्पेशल लाडक्या बहिणींना तब्बल 3,000 रुपये इथं जमा होत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे जे की या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे इथं येत आहे. यामध्ये पुणे, सोलापूर जे की आता आपण पाहणार आहे 21 जिल्हे कोणकोणते आहे ते. तर पहिला पुणे आणि दुसरा आहे सोलापूर. यानंतर येते आपलं जे की 3,000 रुपये जमा होत आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. यानंतर तिसरा अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती झाल्याच्या नंतर इथे आपलं बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये अधिक पैसे आलेले नाहीत ते जिल्हे आपण इथं मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना इथं 25 मार्चपर्यंत पैसे इथं येणार आहे जे की या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये. यानंतर येते आपलं जे की कोल्हापूर, सांगली, सातारा, धुळे आणि नंदुरबार. तर आता यामध्ये कोणाला पैसे इथं जमा होणार आहे आणि पैसे वाटप सुरू झालेले आहे. सर्वप्रथम आता ज्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र आहेत ज्यांनी KYC लाडक्या बहिणींची केलेली आहे त्याचप्रमाणे आता 2 हप्ते एकत्र 1,500 आणि 1,500 अशी मिळून लाडक्या बहिणींना तब्बल 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं पैसे आलेले आहे. आता याचप्रमाणे ज्यांनी KYC केलेली आहे तर अशा लाडक्या बहिणींना पैसे इथं येत आहे. ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहे तर अशांना DBTद्वारे ज्यांचे नवीन फॉर्म भरलेले आहेत तर आता तुम्ही महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे नवीन अर्ज सादर करून पैसे तर मिळवू शकता. किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 181-181 यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही हवी ती माहिती तुम्ही लाडक्या बहिणी संदर्भात घेऊ शकता. तुम्हाला पैसे का आलेले नाही, तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमचे पैसे पुन्हा सुरू होतील. यानंतर DBTद्वारे पैसे तर खात्यामध्ये येत आहे. ज्यांचं कोणाचा DBT बंद असेल तर अशाने DBT सुरू करून घ्या. अशा लाडक्या बहिणींना पैसे तर येत आहेत चालू केल्याच्या नंतर. यानंतर इथे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये तिथं 3,000 रुपये जमा झालेले असेल. तर आता गुढीपाडव्यानिमित्त तर आता यामध्ये जे काही पैसे कोणाला अजून पैसे आलेले नाहीत तर यामध्ये आधार लिंक नाही आहे, तुमचं बँक पासबुक इनॅक्टिव्ह आहे, खाते बंद आहे, फॉर्म मिस्टेक झालेल्या फॉर्म भरताना किंवा तुमचं व्हेरीफाय अधिकार आलेले आहे तर अशा लाडक्या बहिणींना पैसे तर येणार नाही. तर आता ज्या लाडक्या बहिणींची KYC बाकी राहिलेली असेल तर अशांनी KYC करून घ्या. 31 मार्च लास्ट डेट आहे. तर आता लाडक्या बहिणींसाठी जे काही हेल्पलाईन नंबर इथे जाहीर केलेला आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता फॉर्मबद्दल. तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी आहे का, फॉर्म चुकलेला आहे का, KYC काय मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, डिटेलमध्ये माहिती तुम्हाला 181 या नंबरवरती कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला बघायला मिळेल. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे. महिला व बालविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. विषय लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज. यानंतर हे जे की तुम्हाला महिन्यात दिलेला आहे विनंतीमुळे जे की अर्ज सादर करायचा आहे तुमचे नाव, पत्ता जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी
योजनेसाठी अर्ज केलेला असूनही जे काही आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये कोणतीही रक्कम जमा झालेली नाही. माझी सर्व कागदपत्रे, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर योग्यरित्या जोडलेले आहेत, तरीसुद्धा मला लाभ मिळालेला नाही. यानंतर हे जे काही तुम्हाला बेसिक जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्यायचे आहे. तर यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा, न चुकता दिनांक आणि सिग्नेचर करायचे आहे. अर्ज देताना आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि अर्जाची रिसिप्ट, जे की तुम्ही फॉर्म भरला होता त्याची रिसिप्ट तुम्हाला द्यायची आहे. आणि जर तुमच्या TC जर ओळखू येत नसेल तर TC जोडून द्या. त्याचप्रमाणे तुमचं वोटर कार्ड जर ओळखू येत नसेल तर वोटर कार्ड, जे की तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला जोडून द्यायचे आहे. तर यामध्ये अर्ज दिल्याच्या नंतर तुम्हाला त्याची जे काही रिसिप्ट आहे ते तुमच्याकडे ठेवून तुम्ही स्टेटस चेक करत राहायचं आहे. तर आता जे काही लाडक्या बहिणींसाठी नवीन फॉर्मबद्दल एक अपडेट घेऊन आलेलो. तर आता नवीन फॉर्म तुम्हाला अशा प्रकारचा इथं राहणार आहे. यामध्ये तुमचं नाव लिहा, तुमची जन्मतारीख, यामध्ये विधवा आहे, अविवाहित आहे, विधवा, त्याचप्रमाणे विवाहित आहे, घटस्फोटित आहे, हे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा जे ते काही इथं यामध्ये आधार माहिती, यामध्ये आधार क्रमांक टाका, आधार शिलिंग, जो काही मोबाईल नंबर आहे ते मोबाईल नंबर टाकायचा आहे. बँकेची माहितीसाठी बँकेचे नाव इथं तुम्हाला टाका, बँक खाते क्रमांक टाका, IFSC कोड न चुकता व्यवस्थित तुम्हाला इथं टाकायचं आहे. योजनेची माहिती, लाडकी बहीण योजना, इथं नवीन यावरती क्लिक करायचं आहे. ज्यांचे कोणाचे नवीन आहे किंवा सुधारणा असेल, म्हणजे चुकी झालेली असेल तर सुधारणावरती क्लिक करा. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यावरती असं टिकमार तुम्हाला लावायचे आहे. डिस्क्रिप्शन म्हणजे जे काही स्वयं घोषणा आहे तर ते तुम्हाला सर्व होय करायचं आहे. दिनांक टाकायचे आहे, ठिकाण टाकायचं आणि सिग्नेचर करून हा जो अर्ज आहे महिला व बाल विकास अधिकारी अंगणवाडी सेविकाकडे द्यायचा आहे. तर आता तुम्ही हा जो अर्ज आहे ते अंगणवाडी सेविका महिला व बाल विकास कार्यालयामध्ये देऊ शकता. तर आता 2 हप्ते एकत्र जे की लाडक्या बहिणींना तब्बल 3000 रुपये गुढीपाडव्यापासून वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर